नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. रेसिपी पाहून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की रेसिपी नक्की कोणती आहे. उद्या दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीविशेष आपण प्रसादासाठी एकदम खुसखुशीत, जाळीदार असा म्हैसूर पाक इथे अगदी कमी वेळेमध्ये आणि घरातल्या साहित्यांमध्येच बनवून घेणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी ही रेसिपी कळेल आणि बनवता सुद्धा येईल. उद्या दत्त जयंती आहे. आज बघितली, उद्या अगदी तुम्ही 15-20 मिनिटामध्ये ती बनवू शकता. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. एक वाटी घेतलेली आहे. आता घरातलं कोणतेही तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा मेजरिंग कप तुमच्याकडे असाल तर ते घेऊ शकता किंवा सरळ सरळ आपल्या घरातली एखादी वाटीच घ्यायची. एक वाटी बेसन आपल्याला हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं, म्हणजे त्यातल्या ज्या गुठळ्या असतात त्या मोडून जातात. आता ज्या वाटीने आपण बेसन घेतले त्याच वाटीने आपल्याला तेलाचं, तुपाचं, साखरेचं, पाण्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे. आता एक वाटी आपण जर बेसन घेतलं असेल तर त्या वाटीसाठी आपल्याला 1.5 वाटी एवढी साखर घ्यायची. जास्त गोड पाहिजे नसेल तर तुम्ही एका वाटीसाठी 2 वाट्या साखर घेऊ शकता, पण आपल्याला जास्त हलवाईसारखं गोड बनवायची नाही आहे, त्यामुळे मी इथे 1.5 वाटी एवढं साखर घेतलेली आहे. आता आपण तेलाचं आणि तुपाचं प्रमाण बघणार आहे. आता इथे तुम्ही पूर्ण तेल वापरू शकता किंवा पूर्ण तुम्ही इथे तूप वापरू शकता किंवा पूर्ण डालडा जो असतो तो तुम्ही इथे वापरू शकता. तर मी इथे काय केलेलं आहे, 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा मी जास्त, म्हणजे 3 हिश्श्यामध्ये मी इथे डालडा घेतलेला आहे. आता हा डालडा आपण गरम करून वितळून घेणार आहे, म्हणजे प्रमाण बरोबर तुम्हाला समजेल. आता इथे बघू शकता थोडासा वाटी भरण्यासाठी डालडा कमी आहे, म्हणजे आपण अर्ध्या वाटीपेक्षा जास्त आपण डालडा घेतलेला आहे. हे दोन्ही एकत्र करायचं आणि गरम करायला तेल आपल्याला ठेवून द्यायचं. 2 वाट्या 1.5 वाटी आपण साखर घेतलेली आहे, त्यामध्ये 1 वाटीभर आपल्याला पाणी घालून पाक करायला ठेवायचा. सगळ्यात पहिलं आपल्याला ज्यामध्ये म्हैसूर पाक सेट करायला ठेवायचा, एखादं ताट असेल किंवा तुमच्याकडे असा ट्रे असेल तर त्याला तेल लावून घ्यायचं आणि इथे घ्यायचं आहे तुम्हाला याला बटर पेपर लावून. याचं कारण सांगते, म्हैसूर पाक ना पटकनी निघला जातो आणि खालच्या साईडने एकदम तो असा प्लेन येतो. कारण आपण घरी बनवत असतो, त्यामुळे काय होतं कधी कधी व्यवस्थित प्लेन होत नाही आणि मग आपल्याला वाटतं की तो व्यवस्थित झाला नाही. तयारी आपली करून झालेली आहे. तेल आपण गरम करायला ठेवलेले आहे. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. पाक आपल्याला एकतारी बनवून घ्यायचा आहे. पाक आपल्याला एकतारीच बनवायचा आहे. थोडासा कच्चा राहिला तर चालेल, पण एकतारीपेक्षा पाक पुढे जाऊन देऊ नका. जर तुमचा पाक पुढे गेला तर म्हैसूर पाक तुमचा खुसखुशी, जाळीदार न होता एकदम टणक कडक होईल. त्यामुळे पाक बनवण्यावरती विशेष लक्ष द्यायचं, ध्यान देऊन पाक बनवायचा. पाक अजिबात पुढे जाऊन द्यायचा नाही. थोडासा कच्चा राहिला तर चालेल, पण पाक पुढे जाऊन देऊ नका. एवढीच काळजी तुम्हाला इथे म्हैसूर पाक बनवताना सगळ्यात महत्त्वाची घ्यायची आहे. आणि प्रमाण तुम्हाला व्यवस्थित घ्यायचं आहे, म्हणजे म्हैसूर पाक तुमचा व्यवस्थित येईल. पाक एकतारी बनवून झाला की त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आणि पाकामध्ये आपल्याला बेसन पीठ व्यवस्थित खलवून घ्यायचं, हलवून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाही. गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती एकदम पाकामध्ये व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं. गॅस मी तुम्हाला दाखवला एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला हा म्हैसूर पाक बनवायचा आहे. जास्त बारीक करायचा नाही आहे आणि एकदम मोठाही ठेवायचा नाही आहे, तर मिडियम लो आचेवरती आपल्याला हा म्हैसूर पाक बनवून घ्यायचा. आता आपल्याला तेल यामध्ये एका पळी घ्यायची आणि पळीने आपल्याला एक एक पळी तेल यामध्ये घालायचं. पहिली पळी घातली, पिठामध्ये तेल मुरलं गेलं की दुसरी पळी तेल घालायचं, ती सुद्धा पिठामध्ये मुरून द्यायचं. तेल घातलं की असं पीठ भुसभुसून वर येतं, त्याला एक जाळी सुटली जाते. या पद्धतीने आपल्याला तेल मुरेल, जसं तेल मुरेल तसंच आपल्याला यामध्ये
तेल घालून घ्यायचं. त्यानंतर जसं जसं पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि तेल एकदम मुरलं जातं तेव्हा पिठाला जाळी सुटते आणि आपल्याला हलवतानाच पीठ एकदम असं हलकं वाटतं. जसं वाटतं की आपण काहीच हलवत नाही आहे असं वाटतं आणि पीठ जे आहे ना ते तेल मुरवत नाही, तेल सोडून देतं. पिठाला अशी तार तुटते, जाळी तुटते. इथे मात्र आपल्याला काय करायचं आहे, थोडासा गॅस मोठा करायचा आहे म्हणजे एक ब्राऊन कलर असतो तो येतो आणि 1 मिनिटभर आपल्याला मोठ्या गॅसवरती परत एकदा भाजून घ्यायचं आहे. बघू शकता जाळी एकदम परफेक्ट आलेली आहे. ट्रेमध्ये तुम्हाला म्हैसूर पाक घालताना कळलं असेल आणि एकदम टाकल्या एकदम तो पसरला गेला आणि फसफसून वरती आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता इथे काही हलवायचा वगैरे नाही. वरून जर तुम्ही असं सपाट करायला गेला, प्लेन करायला गेला तर तो दबला जातो. तो नंतरनं ऑटोमॅटिक दबला जातो. आता एक मध्य अशी वडी असते आणि वडीला मध्यभागी एक ब्राऊन असा कलर असतो. वरनं झाकण ठेवायचं म्हणजे पाक व्यवस्थित आतल्या आत शिजला जातो, मुरला जातो. थोडासा कोमट झाला की मग आपल्याला याच्या वड्या करून घ्यायच्या आणि पूर्ण गार झाला की मग ट्रेमधनं आपल्याला म्हैसूर पाक इथे काढून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा आपला म्हैसूर पाक जो आहे ना तो निघालेला आहे. कडेची लाईन तुम्ही बघू शकता एकदम अशी प्लेन झालेली आहे आणि आता हा बटर पेपर जो आहे ना तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. काढून घेतल्याच्या नंतरनं बघू शकता तुम्ही किती जबरदस्त मस्त प्लेन झालेला आहे. बघू शकता आतमध्ये कसा ब्राऊन कलर आलेला आहे. जाळी एकदम परफेक्ट पडलेली आहे. वड्यासुद्धा सहज अगदी व्यवस्थित हलक्या हाताने सुद्धा धरल्या तरी तुटतात. ते थोड्याशा माझ्याकडून वड्या मोठ्या झालेल्या आहे. तुम्ही बारीक करा, मी नंतरनं सुरीने बारीक करणारच आहे त्या आणि होणार सुद्धा. इतका तो मऊसूत झालेला आहे, जाळीदार झालेला आहे आणि सगळ्यात उत्तम म्हणजे तो एकदम खुसखुशीत झालेला आहे. जाळी बघू शकता आणि कलर बघू शकता. एकदम एकदम परफेक्ट असाच कलर, अशी जाळी तुमच्यासुद्धा म्हैसूर पाकला येईल जेव्हा तुम्ही प्रमाण व्यवस्थित घ्याल, पाक व्यवस्थित बनवाल आणि कडकडीत तेल तूप त्यामध्ये ओताल आणि व्यवस्थित मंद गॅसवरती म्हैसूर पाक बनवाल. असा म्हैसूर पाक आला पाहिजे, तुमचासुद्धा आला पाहिजे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघशाल तेव्हा कलर बघू शकता, वड्या बघू शकता, जाळी बघू शकता आणि खुसखुशीतपणा बघू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ना ह्या म्हैसूर पाकामध्ये आलेल्या आहे. अशा पद्धतीने आपण दत्त जयंती विशेष प्रसादासाठी छान असा म्हैसूर पाक बनवून घेतलेला आहे. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.